परत पहिल्यापासून स्टार्ट कर. का हो तुम्ही नाही केला आसपाट भाषण नाही केलं बाबासाहेब आंबेडकर यांचं पूर्ण नाव रामजी बाबासाहेब आंबेडकर. भीमराव रामजी. त्यांच्या वडिलांचे नाव भीमराव असे होते. ते 5 वर्षाचे असताना त्यांच्या आईचा मृत्यू झाला. पर्याय. आज मी तुम्हाला बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल 2-3 शब्द ते तुम्ही शांतपणे ऐका ही माझी नम्र विनंती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे रामजी असे होते. त्यांचे आईचे नाव भीमाताई असे होते. हे 2-3 शब्द. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी थोडीशी माहिती सांगणार. ते तुम्ही शांततेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांचे नाव रामजी सुभेदार आंबेडकर असे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आईचे नाव भीमाई रामजी आंबेडकर असे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नीचे नाव रमाबाई भीमराव आंबेडकर असे होते. करून किंवाचे राम दिले सर्वांना समतेचे मान अशी भीमरावांची शान भल्या भल्याने दृष्टीमान. कोणी म्हणतात भीमराव, कोणी म्हणतात बाबा, अशा या महामानवाचा आजही आहे सर्वांचा. सर्वसामान्याचा आधार भारतीय संविधानाचे शिल्पकार त्या ज्ञान सूर्याने दुधला दिनदलिताच्या जीवनातील आधार. जरी वेगळ्या भाषा असल्या तरी एकता आहे. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानात समानतेचाच नियम आहे. भारतरत्न बाबासाहेबांचे कर्तृत्व आहे मोठे. त्यांच्या पुढे वाटतात चंद्र सूर्य हे छोटे. नमन त्या पराक्रमाला, नमन त्या देशप्रेमाला, नमन त्या ज्ञान सूर्याला, नमन त्या बाबासाहेबांना. अंधार घरात पेटवल्या नाण्याच्या ज्योती, जगभर गाजत आहे बाबासाहेबांची कीर्ती. असा मोह झाला नाही पुढे न होणार, बाबासाहेबांचे नाव सतत गरजत राहणार. आले किती गेले किती उडून गेले भरारा, आले किती गेले किती उडून गेले भरारा. संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या भीमाचा दरारा. संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या भीमाचा दरारा. सलाम त्या महामानवाला शून्यातून केली सुरुवात, सलाम त्या महामानवाला शून्यातून केली सुरुवात. अमर राहिले इतिहासात बाबासाहेब त्यांचे नाव, अमर राहिले इतिहासात बाबासाहेब त्यांचे नाव. मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची, मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची. तुम्ही जगाला शिकवली भाषा माणुसकीची, तुम्ही जगाला शिकवली भाषा माणुसकीची. सर्वांना माझा जय भीम. माझे नाव आरोही जयवंत मोरे. मी आज तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी भाषण सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावे ही माझी नम्र विनंती. आले किती गेले किती उडून गेले भरारा, आले किती गेले किती उडून गेले भरारा. संपला नाही आणि संपणार नाही माझ्या भीमाचा दरारा, संपला नाही आणि संपणार नाही माझ्या भीमाचा दरारा. करून जीवनाचे राम दिले सर्वांना समतेचे मान, अशी भीमरावांची शान भल्या भल्यांची झुकते मान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते. त्यांचे पूर्ण नाव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर असे होते. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला. मध्य प्रदेशातील महू या गावी त्यांचा जन्म झाला.
वडिलांचे नाव रामजी मालोजी आंबेडकर असे होते. त्यांच्या आईचे नाव भीमाबाई आंबेडकर होते. हे बोलून मी माझे 2-3 शब्द संपवते. जय भीम, जय संविधान. जोरात बोल बेटा, माईक असा पकड. Today I am going to speak of you Babasaheb Dr. Bhimrao Ambedkar. Babasaheb Ambedkar was famous as Babasaheb Ambedkar was he was born on 14 April 1891 in Mahu, Madhya Pradesh. His father's name was Ramji Maluji Sarkar and mother's name was Bhimabai. Such a great leader was did as on 6 December 1956. Thank you. Jai Hind, Jai Maharashtra. Very good. आदरणीय गुरुजन वर्ग व माझे मित्र मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल 2-3 शब्द सांगत आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. त्यांनी भारतीयांना शिका संघटित व संघर्ष करा हा संदेश दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सदैव प्रेरणादायक असते. म्हणून या महान व्यक्तीला माझा खूप प्रणाम. एवढे बोलून मी माझ्या भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. लावण्या सचिना सोडतील आदेश आणि माझ्या बालमित्रांनो, मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल 2-3 शब्द सांगते. तुम्ही ते शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते. त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. त्यांच्या पत्नीचे नाव रमाबाई भीमराव आंबेडकर असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी सकपाळ असे होते. त्यांच्या आईचे नाव भीमाबाई असे होते. त्यांचे कार्य आणि विचार आपल्याला सदैव प्रेरणा देतात. अशा या महान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माझे कोटी प्रणाम. जय हिंद, जय महाराष्ट्र. अध्यक्ष महाशय आणि माझ्या बालमित्रांनो, मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल 2 शब्द सांगते. ते तुम्ही शांत चिंतेने ऐका अशी माझी नम्र विनंती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. त्यांचे वडिलांचे नाव रामजी सकपाळ आणि आईचे नाव भीमाबाई असे होते. त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर होते. त्यांनी शिका, संघटित व्हा व संघर्ष करा हा संदेश दिला. मी माझ्या 2-3 शब्द संपवले. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल 2-3 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐका अशी माझी नम्र विनंती आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. त्यांचे वडिलांचे नाव रामजी असे होते. त्यांच्या आईचे नाव माही सविता आंबेडकर असे होते. त्यांचे पत्नीचे नाव रमाबाई असे होते. त्यांना 3 मुले व 2 मुली होते. त्यांच्या मुलांचे नाव बाळाराम, आनंदराव आणि भीमराव असे होते. त्यांच्या मुलींचे नाव मंजुळा आणि तुळसा असे होते. हे बोलून माझे 2-3 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार मित्रांनो, माझे नाव योगेश राजेंद्र कांबळे. आज मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी 2-3 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्तीने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांचे नाव रामजी असे होते व आईचे नाव भीमाबाई असे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारताचे संविधान लिहिले आणि आज पण ते संविधान आपण आपल्या शाळेत म्हणतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार मानले जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन 6 डिसेंबर 1956 साली झाले. एवढे बोलून मी माझे 2-3 शब्द संपवतो. डॉक्टर बाबासाहेब